सरेंडर आधी कराड कुठे होता? आधी बीड मध्ये तळ, मग पुण्यात पळ. सीसीटीव्ही फुटेज मधून धक्कादायक माहिती उघड. वाल्मिक कराड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावलेला हाच तो संशयित आरोपी. तब्बल 22 दिवस सीआयडी आणि पोलीस यंत्रणेला झुंजवत ठेवणारा आरोपी. मात्र हाच वाल्मिक कराड 31 डिसेंबरला सकाळी 10:55 फिल्मी स्टाईलनं थेट पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतो. मात्र शरण येण्याआधी वाल्मिक बीडमध्ये तळ ठोकून होता हे आता स्पष्ट झालंय, कारण 30 डिसेंबरच्या मध्यरात्री कराड बीडमधून पुण्याला जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. काळ्या काचा असलेल्या 3 आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन कराड बीडमधून थेट पुण्यात पोहोचतो आणि त्याची खबरही कराडला पकडण्यासाठी जंग पछाडणाऱ्या बीड पोलिसांना लागत नाही. मात्र कराड बीडवरून पुण्याला कसा पोहोचला पाहूया. 30 डिसेंबर रात्री 1:07. ठिकाण मांजरसुंबा पेट्रोल पंप. शरण येण्याच्या आधीच्या रात्री 1:07 कराडनं गाडीत पेट्रोल भरलं. यावेळी त्याच्या गाडीसोबत एक काळी आणि एक पांढरी स्कॉर्पिओ होती. रात्री 1:15 पेट्रोल भरल्यानंतर कराड आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमध्ये जेवण करतात. रात्री 1:36 जेवणानंतर कराडचा ताफा बीड धाराशिव मार्गावरच्या पारगाव टोलवरून जातो. हाच मार्ग पुढे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. 31 डिसेंबर ठिकाण पुणे. सकाळी 10:55 वाल्मिक कराड सीआयडीला शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. ठिकाण पुणे सीआयडी ऑफिस. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटातच कराड फिल्मी स्टाईलनं सरेंडर करतो. वाल्मिक कराड बीडमध्ये खुलेआम फिरत असतानाही पोलिसांना सुगावा न लागल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर धनंजय देशमुख यांनीही पोलिसांवर संशय व्यक्त केलाय. येताना इतक्या वाजता ते एका टोलवर होते, त्याचं देखील छायाचित्र येतं. हे सगळं एका पत्रकाराला कळतं आणि यंत्रणेला कळू नये म्हणजे याला काय बोलावं अशी स्थिती झाली आहे. म्हणून खरा तपास जर व्हायचा असेल तर तो जिल्ह्याबाहेरच होऊ शकेल. म्हणून आता पब्लिक प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. म्हणून मी तर ठरवलं आहे की जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण लावून धरायचं. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत धनंजय मुंडे याच्यातनं हटत नाही, मंत्रिपदाचा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत न्याय होणार नाही. त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलो की मला संशय आला आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे. पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आज आपल्या जिल्ह्यामध्ये टोलनाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. वाल्मिकनं फिल्मी स्टाईलनं सरेंडर केलं. ती गाडी शिवलिंग मोराळेच्या नावावर आहे. याच गाडीनं कराड राज्यभर हिंडला. एवढंच नाही तर सरेंडर होण्यापूर्वी कराड बीडमध्ये तळ ठोकून होता. तो बीडमधून पुण्याला गेला. त्याचे सीसीटीव्ही सध्या समोर आलेत. मात्र पोलिसांनी कराडचा माग काढताना सीसीटीव्ही तपासले नव्हते का? कराडला पोलिसांचं अभय होतं का? याबरोबरच बीडमध्ये सरेंडर होणं शक्य असताना कराड पुण्यात शरण का आला? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.